सर्वांना नमस्कार आणि आपले प्लंबिंग ट्रेडवरील या मॉड्यूलमध्ये स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण दगडी बांधकामात वापरण्यात येणारी साधने आणि उपकरणे ओळखणार आहोत. या सत्राच्या शेवटी तुम्ही हे करू शकाल: दगडी बांधकामात वापरण्यात येणारे हँड टूल ओळखणे आणि समजून घेणे, दगडी बांधकामात वापरलेली साधने ओळखणे आणि त्यांचे उपयोग समजून घेणे. स्ट्रेट एज जरी वरवर साधे दिसत असले तरी गवंडीच्या टूल किटमधील एक मल्टीफंक्शनल टूल आहे. स्क्वेअरनेस तपासणे हे त्याचे प्राथमिक कार्य आहे, परंतु ते संपूर्ण बांधकाम प्रक्रियेत एक आश्चर्यकारक श्रेणी देते, जसे की पृष्ठभागांच्या सपाटपणाचे मूल्यांकन करणे आणि अतिरिक्त प्लास्टरिंग समतल करणे आणि ते काढून टाकणे. दगडी बांधकामात स्ट्रेट एज वापरताना सुरक्षितता, अचूकता आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी खबरदारी घेतली पाहिजे. स्ट्रेट एजची तपासणी करा. त्यातील दोष, वाकणे किंवा नुकसानामुळे त्यांच्या अचूकतेवर परिणाम होऊ शकतो. स्पिरिट लेव्हल ही दगडी बांधकामातील अपरिहार्य साधने आहेत जे अचूक मोजमाप देतात आणि विविध कामांमध्ये अचूकता सुनिश्चित करतात. स्पिरिट लेव्हलच्या काही कार्यक्षमतेमध्ये समाविष्ट आहे: उतारांसाठी पृष्ठभाग तपासणे आणि समान पातळी आणि सपाटीकरणाकरता पृष्ठभाग तपासणे. दगडी बांधकामात स्पिरिट लेव्हल वापरताना सुरक्षितता, अचूकता आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी खबरदारी घेतली पाहिजे. खाली पाडणे किंवा चुकीच्या पद्धतीने हाताळणे टाळा, विशेषतः जर ते काचेसारख्या नाजूक सामग्रीपासून बनवलेले असेल. बोट लेव्हल सुटसुटीत आणि वापरण्यात सोपे आहेत. ते समतलता आणि अलाइन संबंधी विविध कामांसाठी गवंडी कामात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. बोट लेव्हलमध्ये काही कार्यक्षमतांचा समावेश आहे: प्लंबिंग फिटिंग्स टाकल्यानंतर सपाटपणा किंवा एकसमान पातळी तपासण्याकरता, उतारांसाठी पृष्ठभाग तपासण्याकरता, विटांचे बांधकाम केल्यानंतर सपाटता किंवा एकसमान पातळी तपासण्याकरता. दगडी बांधकामात बोट लेव्हल वापरताना सुरक्षितता, अचूकता आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी खबरदारी घेतली पाहिजे. असमानता, उतार किंवा मऊ पृष्ठभागावर लेव्हल वापरणे टाळा, कारण यामुळे मोजमापांच्या अचूकतेवर परिणाम होऊ शकतो. प्लंब बॉम्ब, ज्याला प्लंमेट म्हणून देखील ओळखले जाते, हे गवंडीच्या टूल किटमधील एक साधे परंतु आवश्यक साधन आहे. संपूर्ण बांधकाम प्रक्रियेत उभ्या अचूकतेची खात्री करण्यात ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. प्लंब बॉम्बमध्ये या कार्यक्षमतांचा समाविष्ट आहे: विटांचं बांधकाम केल्यानंतर उभ्या केलेल्या विटांची अचूकता तपासण्यासाठी, भिंतींचे उभे अलाइनमेंट तपासण्यासाठी. दगडी बांधकामातील प्लंब बॉम्ब वापरताना सुरक्षितता, अचूकता आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी खबरदारी घेतली पाहिजे. वजन सुरक्षितपणे स्ट्रिंगला संलग्न असण्याची खात्री करा. एक प्लंब रूल हे साधन, ज्याला प्लंब लाईन देखील म्हणतात, हे उभ्या पृष्ठभागाचे अलाइनमेंट करण्यासाठी वापरले जाणारे साधन आहे. प्लंब रूल हे साधन इथे वापरण्यात येतात: विहिरीची आणि शाफ्टची खोली मोजण्यासाठी, भिंतीचे उभे अलाइनमेंट तपासण्यासाठी. दगडी बांधकामात प्लंब रूल वापरताना सुरक्षितता, अचूकता आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी खबरदारी घेतली पाहिजे. ज्या पृष्ठभागावर ते ठेवले जाईल ते समतल असण्याची खात्री करा. ब्लॉक ट्रॉवेल, ज्याला मेसन्स ट्रॉवेल देखील म्हणतात, हे विटा, कॉन्क्रीट आणि ब्लॉक्स मोर्टार पसरवण्यासाठी खास डिझाईन केलेले साधन आहे. ब्लॉक ट्रॉवेलमध्ये या कार्यक्षमतांचा समावेश आहे: स्कूपिंग आणि मोर्टार समान रीतीने पसरवणे, बीट मोर्टार्सच्या बेडवर योग्यरित्या बसली आहे याची खात्री करण्याकरता, जादा मोर्टार काढून टाकण्यासाठी, घट्ट जागेत ब्लॉक कापून बसवण्यासाठी. दगडी बांधकामात ब्लॉक ट्रॉवेल वापरताना सुरक्षितता, अचूकता आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी खबरदारी घेतली पाहिजे. अपघाती कट्स किंवा दुखापत टाळण्यासाठी ट्रॉवेल ब्लेड्सचे तीक्ष्ण कक्षांकडे लक्ष द्या. जॉइंटिंग बोर्ड हे बांधकाम प्रक्रियेदरम्यान मोर्टार खाली पडू नये त्यासाठी डिझाईन केलेले एक उपयोगी गवंडी साधन आहे. त्याची मदत अशी होते: विटांच्या दरम्यान शिम्स भरण्यासाठी, मोर्टार समान रीतीने पसरवण्यासाठी, मोर्टार पडण्यापासून प्रतिबंधित करण्यासाठी. दगडी बांधकामात जॉइंटिंग बोर्ड वापरताना सुरक्षितता, अचूकता आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्याची खबरदारी घेतली पाहिजे. जॉइंटिंग बोर्डवर मोर्टारने ओव्हरलोड करणे टाळा, कारण यामुळे ते नियंत्रित करणे कठीण होऊ शकते आणि परिणामी पृष्ठभाग असमान होऊ शकतात. स्टील स्क्वेअर दगडी बांधकामातील एक महत्त्वपूर्ण साधक अनेक उद्देशांसाठी हा कामी येतो.
कोपरे अचूक 90 अंश कोन करतात याची खात्री करण्यासाठी, विटा आणि ब्लॉकसाठी अचूक कटिंग्सचे मार्गदर्शन करण्याकरता, दगडी बांधकामात स्टील स्क्वेअर वापरताना सुरक्षितता, अचूकता आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी खबरदारी घेतली पाहिजे. स्टील स्क्वेअरच्या अचूकतेवर परिणाम करू शकणारे दोष हे वाकवणे किंवा त्याचे नुकसान जाणण्यासाठी त्याची तपासणी करा. गेज रॉड किंवा रूल. गेज रूल हे दगडी बांधकामातील एक मूलभूत साधन आहे जे विविध कामांमध्ये मल्टीफंक्शनॅलिटी आणि अचूकता देते. ते अनेकदा यासाठी वापरले जाते: भिंतींची जाडी तपासण्यासाठी, सील लेवल आणि स्प्रिंग लेवल तपासण्यासाठी. दगडी बांधकामात गेज रूल वापरताना सुरक्षितता, अचूकता आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी खबरदारी घेतली पाहिजे. कडा किंवा खुणांचे नुकसान टाळण्यासाठी रूल पडणे किंवा चुकीच्या पद्धतीने हाताळणे टाळा. लाईन आणि पेन. दगडी बांधकामात अचूकता, अलाइनमेंट आणि योग्य मांडणी साधण्यासाठी लाईन आणि पेन ही आवश्यक साधने आहेत. ते अनेकदा याकरता वापरली जातात. विटा किंवा ब्लॉक्स अलाइन करण्यासाठी दृश्य मार्गदर्शक म्हणून, चांगल्या संरेखित भिंती बांधण्यासाठी मार्गदर्शक म्हणून वापरले जातात. दगडी बांधकामात लाईन आणि पेन वापरताना सुरक्षितता, अचूकता आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी खबरदारी घेतली पाहिजे. लाईन मजबूत आणि टिकाऊ आहे याची खात्री करा आणि पिन सरळ आणि वाकण्यापासून आणि तुटण्यापासून मुक्त आहे हे तपासा. कॉर्नर ब्लॉक्स. लाकडी कॉर्नर ब्लॉक्सचा वापर अनेकदा दगडी बांधकामात अनेक कारणांसाठी केला जातो. त्यात याचा समावेश आहे: बिल्डिंगचे कोपरे योग्यरित्या अलाइन आहेत याची खात्री करण्यासाठी, असुरक्षित जॉईंट्सना आधार देण्यासाठी मार्गदर्शक म्हणून वापरण्यात येते. दगडी बांधकामात कॉर्नर ब्लॉक वापरताना सुरक्षितता, अचूकता आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी खबरदारी घेतली पाहिजे. ब्लॉक्स पडणे किंवा चुकीच्या पद्धतीने हाताळणे टाळा. टिंगल प्लेट. टिंगल प्लेट ही एक लहान धातूची प्लेट आहे जी दगडी बांधकामात लाईन्सना सॅगिंगपासून रोखण्यासाठी वापरली जाते. ती अशा कामात वापरण्यात येते: एका लाईनचे सॅगिंग दुरुस्त करण्यासाठी. दगडी बांधकामात टिंगल प्लेट वापरताना सुरक्षितता, अचूकता आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी खबरदारी घेतली पाहिजे. डाग किंवा गंज टाळण्यासाठी कोणतेही अतिरिक्त मोर्टार किंवा ग्राउट ताबडतोब त्यावर काढून टाका. बॉलस्टर्सचा वापर दगडी बांधकामात विविध उद्देशांसाठी केला जातो: विटा कापण्यासाठी, स्लायसिंग मोर्टार बेडसाठी. दगडी बांधकामात बॉलस्टर वापरताना सुरक्षितता, अचूकता आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी खबरदारी घेतली पाहिजे. अपघाती दुखापती टाळण्यासाठी बॉलस्टर्सला नेहमी तुमच्या शरीरापासून दूर ठेवा. क्लब हॅमर. क्लब हॅमरला लहान हँडल आणि लहान हेड असते आणि ते सहसा याकरता वापरतात: विटा कापण्यासाठी बॉलस्टरसह वापरले जाते, जॉईंट्समधून मोर्टार काढण्याकरता एक मदत म्हणून. दगडी बांधकामात क्लब हॅमर वापरताना सुरक्षितता, अचूकता आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी खबरदारी घेतली पाहिजे. हॅमर हेडचा अपघाती संपर्क टाळण्यासाठी आपले हात स्ट्रायकिंग झोनपासून दूर ठेवा. स्क्रच हॅमर. हे विटा कापण्यासाठी, मोर्टार काढण्यासाठी आणि विटा उभारण्यासाठी दगडी बांधकामात वापरले जाणारे साधन आहे. याचे वापर असे आहे: वीट किंवा ब्लॉकच्या ट्रिम किंवा कटसाठी, विटांच्या पृष्ठभागावरून जुने किंवा जास्तीचे मोर्टार काढण्यासाठी. दगडी बांधकामात स्क्रच हॅमर्स वापरताना सुरक्षितता, अचूकता आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी खबरदारी घेतली पाहिजे. हॅमर खूप जबरदस्तीने फिरवणे टाळा, कारण यामुळे चुकीचे अपघात होऊ शकतात. या व्हिडिओमध्ये आपण काय कसे करावे याबद्दल चर्चा केली. दगडी बांधकामात वापरण्यात येणारी हाताची साधने ओळखणे आणि समजून घेणे. आशा आहे की तुम्हाला हे सत्र स्पष्टपणे समजले असेल. तुम्हा सर्वांचे आभार आणि आता पुढील व्हिडिओमध्ये भेटूया.